पर्यंत कमीत कमी आपण 100 असे स्मारक 100 पेक्षा प्लसच आहेत. ते फक्त रोड टच असल्यामुळे जेवढी आपण दाखवता येतील तेवढी दाखवून दिली. त्याचबरोबर या साईडला पण आहे 200 ते 300 किलोमीटरचा पूर्ण जंगलाचा प्रदेश आहे हा. तर नक्षलवाद्यांनी मारला असेल तर त्यांचं स्मारक त्या ठिकाणी बांधलं जातं. कोणीतरी फिरल्याशिवाय कोणाला तरी समजणार नाही. तर माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून जर तुम्हाला हा प्रवास कळाला असेल तर नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही ह्या रोडने याल तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय आणि चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत. तर मित्रांनो, आता आपण आहे कोटा छत्तीसगडच्या बॉर्डरवरती. रात्री 7 वाजता आपला प्रवास थांबला होता आणि आत्ता वाजले आहेत 5:30. तर आपल्याला इथून जायचं जगदलपूरला. ते आहे 185 किलोमीटर. कारण रात्री नक्षलवादींची पोलिसांनी अपडेट दिली होती आणि सगळ्या गाड्या पार्किंगला थांबल्या होत्या. तर आत्ता गाड्यांची मुवमेंट सुरू झाली आहे. तर चला मित्रांनो, आपला प्रवास सुरू करूया. कारण ही जर्नी फर्स्ट टाइम नक्षलवादी जंगलांमधून असणार आहे. तर भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटतील. तर हा ब्लॉग खूप इंटरेस्ट. आपला प्रवास सुरू झाला आहे 185 किलोमीटरचा आणि आपल्या पुढे आता 2 गाड्या गेलेल्या आहेत. त्यांच्या मागे आपण निघालोय. मित्रांनो, कसं आहे जंगल बघू शकताय. आणि मागच्या साईडला पाहिलं असेल चेकपोस्ट होते, म्हणजे आर्मीचं ऑफिस होतं. तर इथून सुकमा आहे 37 किलोमीटर. आणि लोक आता सकाळ झाल्यामुळे फिरतायत बाहेर. पण रात्री सगळे मुवमेंट स्टॉप केले जातात आणि पुन्हा उजेड पडल्यावरती सकाळी परमिशन दिली जाते. हे जे आहेत हे बघा, इथे पण आहे. हे बघा, इथे 2 त्याचबरोबर या साईडला पण आहेत आणि पुढे नदी आहे. तर जे लोकांना नक्षलवाद्यांकडून मारलं जातं त्या लोकांचे स्मारक तिथे बनवले जातात. खूप छान असं मशीद होतं. सुकमा गावामध्ये पोचलोय. प्रवास करत असाल या एरियामधून तर इथे येऊन थांबू शकता सुकमामध्ये. आणि मग रात्रीचा प्रवास टाळून दिवसा प्रवास करता येऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि चॅनलवरती सर्वांचं स्वागत. तर आत्ता आपण आहे सुकमा गावामध्ये. छत्तीसगडमधील सुकमा हे गाव आहे. चेकपोस्टच्या पुढे आलो आहे आपण 40 ते 50 किलोमीटर. आणि इथूनही आपल्याला जगदलपूर आहे 100 किलोमीटरच्या आसपास. तर तो प्रवास आणि त्यानंतर रायपूरचा प्रवास हा 450 किलोमीटरचा अजून बाकी आहे. तर भरपूर साऱ्या गोष्टी आज बघायला भेटतील. आत्तापर्यंत तुम्ही टेलरमध्ये पाहिलं असेल की आपल्याला येताना नक्षलवादी एरियाच्या जंगलामधून यावं लागलं. तर त्या ठिकाणी आपल्याला रात्री थांबवलं होतं आणि आपण सकाळीतून प्रवास सुरू केला आहे. तर सकाळ प्रवास सुरू केल्यानंतर आपल्याला आर्मीचे चेकपोस्ट पण दिसले. त्याचबरोबर भरपूर असे शहीद नक्षलवाद्यांकडून मृत्यू आला अशी लोकांचे स्मारक पण पाहिले असतील. ते रस्त्याच्या कडेलाच होते. तर चला मित्रांनो, आंघोळ वगैरे झाली आहे, पूजा झाली आहे. तर आता आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. भरपूर साऱ्या गोष्टी या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग सुरू करूया. बघू शकताय मित्रांनो, आर्मीचा बेस कॅम्प आहे का साईडला. त्यामुळे इकडे सेफ्टीसाठी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. फक्त प्रवास हा दिवसा करणं तेवढंच गरजेचं आहे.
भरपूर असे स्मारक बनवून ठेवलेले आहेत. किती लोकांना इथं शहीद पण पत्करावं लागलंय. छान असं मंदिर आहे शंकराचं. जो नक्षलवादी एरिया आहे हा आपल्यासाठी एक टास्क असतंय. म्हणजे आपल्याला थोडं ते घाबरल्यासारखं वाटतं, पण इथे राहणारे जे स्थानिक आहेत, आदिवासी आहेत, तर हे त्यांच्यासाठी रोजचंच असतंय नाही का. ते नॉर्मली फिरतात किंवा कुठे जायचं असेल तर जाऊ शकतात किंवा त्यांचे रोजचे कामं ते करतात. पण आपल्यासाठी हे सगळं नवीन असतंय, त्यामुळं थोडं घाबरल्यासारखं होऊ शकतं. पण ते बघा नॉर्मली असं सर्वसामान्य जीवन जगतायत. हे बघा अशी गाव आहेत. बाजार लावायची तयारी. आपल्या भारतीय सेनेचे जवान पेट्रोलिंग करताना दिसत असते. आहे का दोन्ही रस्त्याच्या कड्याने पेट्रोलिंग चालू आहे. हे आपले इंडियन आर्मीचे जवान कसे पेट्रोलिंग करतात आणि त्यांच्याबरोबर एक डॉग स्क्वॉड पण होतं, जे जर नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कडेला सुरुंग वगैरे लावलं तर ते चेक करण्यासाठी. किंवा आता कारण मागच्या महिन्यात या ठिकाणी 3 गाड्या रात्रीच्या जाळून दिलेल्या आहेत, त्यामुळे इथे पेट्रोलिंग हे गरजेचं आहे. आणि साईडलाच आर्मी कॅम्प पण आहे. रस्त्याचं पण थोडं काम चालू आहे, रस्ता खराब आहे. इथे पण आहेत म्हणजे अनकाउंटेबल स्मारक आहे तिथं. मित्रांनो, लास्ट टाइम आपण ज्यावेळेस जहिराबादचं ब्लॉक केलं होतं त्यावेळेस मॅपने दाखवल्यामुळे आपल्याला रोड चुकला होता, तर आपल्याला टोटली जंगलातून ऑफरोडिंग करायला लागलं होतं. आणि आज पण जेव्हा आपण मॅपवरती रोड टाकला तर हा एकच रोड दाखवत होता जाण्यासाठी, म्हणून आपण ह्या रोडने आलो. तर मला त्यावेळेसच कमेंट आली होती की रस्ता चेक करून जात जावा. तर आपण आज पण रस्ता चेक केला होता. पण हे जे जंगल आहे सेफ आहे दिवसा प्रवास करणं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि गायडन्ससाठी पोलीस वगैरे असतात, आर्मीचे जवान आहेत. तर आज पण यावेळेस पण भरपूर अशा कमेंट येतील की दादा या रोडने का गेले, मग तुम्ही नागपूरवरतून का नाही गेले. जर नागपूरवरतून जायचं तर 300 किलोमीटरचं रनिंग वाढतं आणि हे तुमच्यापर्यंत पोचतं. आपण सेफ्टीची काळजी घेऊनच या रोडने आलो, त्यामुळे काही टेन्शनचं काम नाही. आणि कोणीतरी फिरल्याशिवाय कोणाला तरी समजणार नाही. तर माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून जर तुम्हाला हा प्रवास कळाला असेल तर नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही ह्या रोडने याल तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. चला मित्रांनो, थोडा चांगला रोड आहे, तर निघूया लवकर रस्ता कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. डोंगर रांग आहे, घाट आहे पुढे गेल्यानंतर. तर मित्रांनो, आतापर्यंत कमीत कमी आपण 100 असे स्मारक, 100पेक्षा प्लसच आहेत. ते फक्त रोड टच असल्यामुळे जेवढी आपण दाखवता येतील तेवढी दाखवून दिली. म्हणजे किती मोठं, कमीत कमी 200-300 किलोमीटर बोलतोय मी, 200 ते 300 किलोमीटरचा पूर्ण जंगलाचा प्रदेश आहे हा, जिथे नक्षलवाद्यांचा एरिया आहे. आणि रस्त्याच्या कडेला स्मारक दिसत आहेत. तर आतमध्ये म्हणजे यांच्या इकडे असं बोललं जातं की ज्या ठिकाणी एखाद्याला शहीद झाला आहे किंवा कोणाला तरी नक्षलवाद्यांनी मारलं असेल तर त्यांचं स्मारक त्या ठिकाणी बांधलं जातं त्या जागेवरती. तर आत्तापर्यंत आपल्याला रोडलाच 100च्या वरती आरामात स्मारक दिसले असतील. विचार करू शकता ह्या एरिया किती राहण्यासाठी सेफ आहे किंवा इथल्या समस्या किती असतील स्थानिकांसाठी. पण ते त्यांच्या लेवलवरती त्या गोष्टी मॅनेज करतात. ते बराच वेळ ह्या विषयावरती बोलणं झालं. गाडीमध्ये तिथं 2-3 गाडीवाले होते जे छत्तीसगडचे होते, त्यांच्याशी डिस्कस केलं की नक्की एक्झॅक्ट परिस्थिती काय असते.
पोचलोय मित्रांनो घाटामध्ये. रस्त्याची कंडिशन बघू शकताय. कमीत कमी 10 ते 15 किलोमीटरचा हा घाट आहे आणि रस्ता खूप वाईट आहे इकडे. मित्रांनो कसा वाटतं घाटाचा रोड? तर हा नॅशनल हायवे आहे. जगदळपूर इथून 43 किलोमीटर आहे आणि हा टोटली नक्षलवादी एरिया आहे. रस्त्याची कंडिशन खूप वाईट आहे आणि आपला प्रवास चालू आहे. पुरी नजर वाले तेरा मुकाला असं या गाडीच्या मागे लिहिलेलं आहे. भरपूर असे अनुभव आलेत आणि जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तर मित्रांनो, या सगळ्या अनुभवांसाठी एक लाईक तर बनतोच आणि एक कमेंट पण करा. तुमचे सजेशन्स नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला अशाच नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतात. एक ह्या टर्नला ॲक्सिडेंट झाला आहे. मोठी गाडी आहे. थोडं वरतून गेल्यावरती दाखवतो. ती गाडी या टर्नला कंट्रोल झालेली नाही आहे आणि समोरच इथून खाली गेली आहे. हे बघा, इथून खाली गेली आहे. दिसले का? आता दिसत असतील. थोडी मोठी गाडी आहे आणि हा टर्न बघू शकताय. एकदम जागेवरती शार्प टर्न आहे. तर मित्रांनो, ॲक्सिडेंट पाहिला असेल तुम्ही, म्हणजे ब्रेक न लागल्यामुळे ती गाडी सरळ दरीत गेलेली आहे आणि 1 ते 2 दिवस झाले असावेत किंवा कालच असावं, कारण सगळं मटेरियल तिथं पडलेलं होतं. खालून दिसत होतं. आपण वरच्या साईडने फोटो काढला, म्हणजे शूट केला त्याचा, त्यामुळे एक्झॅक्ट तुम्हाला दाखवता आलं नाही. बट गाडीची काळजी घेणं कसं गरजेचं असतंय. मग अशा ठिकाणी फसल्यानंतर प्रवासामध्ये जर आपल्याकडे काही साधन नसेल तर मोठ्या प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर हे पण शहीद झालेल्यांचे स्मारक आहेत. हे गावात बाजार भरतोय आणि आता नाहीये, खाली जंगल आहे पूर्ण. परत आता आपण घाट चढलो, आता घाट उतरायचा आहे. परत 9-10 किलोमीटरचा घाट उतरायचा आहे, तो पण जंगलामधूनच. मित्रांनो, आता हे चेकपोस्ट गेलं तर तो बाबा ऑनलाईन सुद्धा पैसे मागतो. म्हणलं साहब नेटवर्क नहीं है ऑनलाइन के लिए, तो बोले मैं देता हॉटस्पॉट. बोला सर वो गूगल पे फोन पे यूज नहीं करता मैं. असं म्हणजे एवढे लाचारपणाचं लक्षण आहे सरकारचं या पैशांसाठी. विचार करा किती गमवत असतील, किती असे चेकपोस्ट आहेत. म्हणजे किती लोकांचं तळतळाटाचे पैसे खातात हे लोक. ऑनलाईन देतो म्हणजे लाच घेण्याची एक ना हद्द पार केली आहे छत्तीसगड पोलिसांनी. अजून आपल्याला 350 किलोमीटरमध्ये किती घावणार आहेत. अनलिमिटेड सुट्टे पैसे घ्यायला लागतात. माकडं बघा रस्त्यातच आहेत. नॅशनल पार्क कांगेर घाटी. कांगेर घाटी म्हणून आहे. कांगेर घाटी. बघू शकताय एवढं मोठं जंगल आहे. अजूनही पुढे आहे कांगेर घाटी नॅशनल पार्क. वन्य प्राणियों का शिकार करना दंडनीय अपराध है.
चला जाऊया जंगलात. कसा वाटतं जंगलाचा सफर. नॅशनल हायवे. कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान, कैलास गुफा, कुंटुम गुफा, दंडक गुफा, ते सगळे ह्या रोडला आहेत हे जंगलामध्ये. पुढे परत चेकपोस्ट आलाय. हे जंगल संपतंय म्हणजे फायनली आपण जंगलाच्या बाहेर निघतोय. तर जंगलातला सफर कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपले नवीन नवीन ब्लॉग बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भरपूर सारे अनुभव तुमच्यापर्यंत ह्या ब्लॉगमधून बघायला भेटले असतील. आणि आर्मीचे जवान बंदूक घेऊन जाताना तर खूप सॅल्यूट त्यांना, कारण भरपूर असे इन्सिडेंट्स या ठिकाणी घडलेले आहेत. अजून 3 गाड्या आहेत, हे पण बंदूक आहेत. नाही तर कमीत कमी 100-1 किलोमीटरचा प्रवास झाला आपला, तो जंगलामधला होता. पहाटे 5 वाजता सुरू झाला. आता वाजले आहेत 10. चलो जंगलाच्या बाहेर पडलोय. आपला आता मेन रोड लागेल. मेन रोड म्हणजे असाच रोड आहे शेवट. जगदलपूर 25 किलोमीटर आहे, तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, राईट. तर मित्रांनो जगदलपूरला पोहोचलोय आणि इथून अजूनही आपला प्रवास 313 किलोमीटर बाकी आहे. तर हा थोडा मोठा हायवे आहे, त्यामुळे आता आपल्याला जास्त टाइम नाही लागणार. तर सरळ जायचंय. जगदलपूरमध्ये आपण जाऊ. थोडंफार जेवण वगैरे करूया. तर हे जगदलपूर म्हणून मोठी सिटी आहे आणि बाहेर पडल्यानंतर लेफ्ट घ्यायचं आहे आणि जायचं डायरेक्ट रायपूर. गोविंद सिंग चौथरा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं खूप छान असं स्मारक जगदलपूर एक्झिट करतोय. भरपूर असे स्मारक आहेत. खूप मोठा ग्राउंड आहे. तर मित्रांनो जगदलपूरला बाय बाय करून आपण पुढे आलोय. पण जगदलपूर मधला खूप वाईट एक्सपिरियन्स असा की एक वेळ महाराष्ट्रभरा एवढं घाण करप्शन ह्या छत्तीसगडमध्ये, आणि आपल्याकडं तरी 100-200 मागून सोडतात, पण इकडं गटर आहे गटर. म्हणजे सुरुवातच 500, 700, 1000, 2000 डॉक्युमेंट चेक करणं, काही कारण नसतं, फक्त गाडी बाहेरची पाहिजे बस. त्यामुळे कधी तुम्ही कमर्शियल गाडी घेऊन येत असाल तर जास्तीत जास्त सुट्टे पैसे तुमच्या पैसे ठेवा, कारण ते ऐकत नाहीत. आणि ते स्टिकर वगैरेची सिस्टीम असते, तर स्टिकर काही घेऊ नका, कारण परत कधी येईल हे तुम्हालाही माहीत नसतंय. आणि त्याचा स्टिकर कोणता आहे हे नंतर लक्षात राहत नाही. तर चला मित्रांनो आपला जगदलपूरचा प्रवास कंप्लीट करून आपण आता पुढे निघालो आहे. अजूनही 250 किलोमीटरचा रनिंग आहे आणि रायपूरपर्यंतचा. तर आज सकाळी ज्यावेळेस आपण ब्लॉग सुरू केला होता त्यावेळेस पूर्ण नक्षलवादी एरियामध्ये तुम्हाला दाखवलं काय काय घडतं, कसा प्रवास होतो, किती मिलिटरीचं प्रोटेक्शन आहे किंवा पोलीसवाले कसे इंट्रॅक येतात, हे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या. त्याचबरोबर ते जे स्मारक जेवढे जवानांचं तिथं म्हणजे डेथ झालेली आहे ते सगळं तुम्ही पाहिलंच असेल त्याच्यात. तर या सगळ्या गोष्टी आजच्या ब्लॉगमधून भरपूर सारं शिकण्यासारखं भेटलं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवीन नवीन असेच विषय आपल्या ब्लॉगमधून तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि काही सजेशन्स असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगत जा. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, कसा आहे मामाच्या गावचा व्ह्यू. साईडला मामाचा ढाबा. जेवायला थांबलो होतो आणि आता वाजले आहेत 2:30. आणि आपलं अंतर आहे 171 किलोमीटर. 3 तास 3.5 तास तरी लागतील. जाऊया लवकर, पोचूया. चला मित्रांनो निघूया.
5-6 वाजेपर्यंत पोहोचलं पाहिजे. 170 किलोमीटर. कसा आहे व्ह्यू समोर? मस्त जेवण करून पुढे आलोय आणि खूप मोठा घाट लागलाय आपल्याला आता. खूप म्हणजे खूपच भयंकर मोठा असा घाट आहे. इकडे फोटोशूट चालू आहे पोरांचं आणि आपलं पण शूट चालू आहे मोबाईलवरती. पण घाटला डेंजर आहे. मॅपवर तिथलं लय विचित्र असे लावून देतात. एवढे टर्निंग आहेत जागेवर, काही हिशोब नाही त्याला. जागेवर 90 डिग्री. इकडे खाली बघू शकता गाडी आहे वरतून घाट. चला घाटातले व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो समोरच एक मंदिर आहे. जय माता दी. केशकाली घाटीचं मंदिर आहे देवीचं. दर्शन घेऊन येऊया. होऊ शकतं. तर दर्शन घेऊ शकते. महाकालीचं मंदिर आहे. ओम महाकाली. देवीचं दर्शन घेऊन आलोय. तुम्ही पण एकदा घ्या. चला घाट उतरायचं आहे पूर्ण खाली. मस्त आणि लक्झरीचा आवाज बघा कसा हॉर्न मारतोय. थांबलं ते पण दर्शन आलं. अजून आपला 150 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. तर लवकरात लवकर पोहोचूया. चलो प्रसाद घेतला होता. चला मित्रांनो दर्शन घेऊन झालंय आणि आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. खूप मोठा घाट आहे. साईडला बघू शकताय. आणि हे टर्न आहेत आणि त्या प्रत्येक टर्नवरती नंबर टाकलाय. तर अजून हा टर्न नंबर 4 आहे. अजून 3 टर्न मोठे खाली आहेत. असा छत्तीसगडचा परिसर. समोरचे पण डोंगर बघू शकताय. तर मित्रांनो आपण आपल्या लोकेशन पासून फक्त 50 किलोमीटर दूर आहे. आणि साईडला बघू शकताय, त्या साईडला बघू शकताय, इकडल्या साईडला बघू शकताय. टोटल भाताची शेती आहे. उन्हाळ्यात सुद्धा इकडे ह्या भिलाई सारख्या म्हणजे रायपूर छत्तीसगड सारख्या प्रदेशामध्ये भात शेती होते. भरपूर असं पाणी आहे. बघू शकताय पूर्ण भात. तर चला फक्त 50 किलोमीटर राहिले आपलं अंतर. पोहोचूया लवकर आपल्या लोकेशनला. फायनली वेलकम टू भिलाई. आपण आपल्या लोकेशन पासून फक्त 2 किलोमीटर मागे आहे. आता आपण आहे भिलाईमध्ये. तर हा अंडर बायपास होता भिलाईचा आणि इथून आपण आता बाहेर पडून राईट घेणार आहे. तर भिलाई सिटी समोरच दिसत असेल.
असेल भिलाईचा चौक आणि आपल्याला जायचं सरळ MIDC मध्ये. पण याच आपलं लोकेशन संपलेलं आहे. तर चला पहिले बाकी प्रोसेस कंप्लीट करूया आणि मग भेटूया. शकताय लोकेशन पोचलोय मित्रांनो कंपनीमध्ये. आणि हे जे क्रेन आहे हे ऑपरेटर नाही आहे ॲक्च्युली, त्यामुळे ते थांबलं आहे. तर आता ऑपरेटर याची वाट बघायची आहे, कारण गाडी खाली करायची आहे. ऑपरेटर नसल्यामुळे थांबावं लागतं आहे. तर बघूया किती वेळ लागतो. आणि मंदिर बंद झालं आहे तर इथंच आराम करूया, कारण आपली गाडी समोर आहे आणि खाली व्हायला अजून टाईम आहे. गाडी झाली आहे खाली. तर आपली टोटल 1250 किलोमीटरची जर्नी कंप्लीट झाली. भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटल्या असतील. तर नक्षलवादी एरिया किंवा 700-800 किलोमीटरचा सिंगल रोड नॅशनल हायवेला, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटल्या असतील. भरपूर इंटरेस्टेड असा ब्लॉग बनला आहे. तर चला मित्रांनो, आता फायनली बाय बाय करायची वेळ झाली, कारण उद्याचा जो नेक्स्ट ब्लॉग असेल तो तुम्हाला भेटेल राजनंदनगाव किंवा रायपूरमधून जी काही आपल्याला ट्रिप भेटेल त्या ब्लॉगमध्ये. तर चला मित्रांनो, आता गुड नाईट. आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आणि काही सजेशन्स असतील तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.